Hi, this is ZPPS Daudgaon. Today we are starting our daily activity one day, one structure. We have taken the challenge of 100 days, 100 structures and today is day 91. आज आपल्या घेतलेल्या आव्हानाचा 91वा दिवस आहे. आपण 100 स्ट्रक्चर पूर्ण करण्याचं आव्हान घेतलेलं आहे. आज आपण घेतोय स्ट्रक्चर हूची. हू म्हणजे काय? कोण. कोणतीही गोष्ट कोणी केलेली आहे हे विचारण्यासाठी आपण हूचा वापर करतो. म्हणजेच आपण सब्जेक्ट विचारतो. जसं जेवण कोणी बनवलं आहे, क्रिकेट कोण खेळलं आहे, शेताला कोण गेलं आहे, अशा पद्धतीचे वाक्य आपण या स्ट्रक्चरच्या माध्यमातून विचारतो. आज आपण परफेक्ट टेन्स घेणार आहोत हूचा, कारण आपण काल कंटिन्युअस टेन्स घेतला, त्याच्या अगोदर सिंपल टेन्स घेतला. आज आपल्याला परफेक्ट टेन्स घ्यायचा. परफेक्ट टेन्समध्ये हॅव हे प्रेझेंट टेन्ससाठी, हॅड पास्ट टेन्ससाठी आणि विल हॅव हे आपल्याला फ्युचर टेन्ससाठी वापरायचं आहे. बघा, हे झालं हेल्पिंग वर्ब आणि V3 वापरायचं आहे आपल्याला. ठीक आहे. पहिलं वाक्य बघा, कोण क्रिकेट खेळलं आहे. आता कोण क्रिकेट खेळलं आहे म्हणल्यानंतर हून सुरुवात केली आपण. हू. आता जे याचं उत्तर एखाद्याचं नाव येणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे हॅजच घ्यायचे. हू हॅज. आता V3 घ्यायचे. प्लेड, PLAYED, प्लेड क्रिकेट. क्वेश्चन मार्क. हू हॅज प्लेड क्रिकेट. कोण क्रिकेट खेळलं आहे. खेळण्याची क्रिया पूर्ण झालेली म्हणून पहा परफेक्ट टेन्स. आता याचं पास्ट टेन्स कसं करता येईल आपल्याला. कोण क्रिकेट खेळलं होतं. फक्त हॅडच्या जागेवर एकच बदल होईल, तो होईल हॅड. काय होईल बदल? हॅड. मग वाक्य कोण सांगतं रे. कोण क्रिकेट खेळलं होतं. हा सांगा. Who had played cricket? हू हॅड प्लेड क्रिकेट. आता तिसरं वाक्य, कोण क्रिकेट खेळलं असेल. फक्त आता या हॅडच्या जागेवर काय येणार रे. विल हॅव. चला कोण सांगतं मग. कोण क्रिकेट खेळलं असेल. हा सांगा. Who will have played cricket? हू विल हॅव प्लेड क्रिकेट. आता असेच वाक्य मी तुम्हाला विचारतो, तुम्ही मला सांगायचे आहे. हा शिवराज उभे राहा. तुम्ही सांगा मला, कोणी झाडांना पाणी दिलं आहे. Who has watered the plants? वॉटर्ड. Watered the plants. कोणी झाडांना पाणी दिलं होतं. Who had watered the plants? कोणी झाडांना पाणी दिलं असेल. Who will have watered the plants? व्हेरी गुड. क्लॅप फॉर हिम. हा हा तुम्ही सांगा आता स्वाती दिदी. हा तुम्ही सांगा मला, कोणी उडी मारली आहे. Who had jumped? कोणी उडी मारली होती. Who had jumped? कोणी उडी मारली असेल. Who will have jumped? व्हेरी गुड. चला क्लॅप फॉर हिम. सॉरी क्लॅप फॉर हर. हा चला आता तुम्ही आरुषी दिदी उभे राहा. तुम्ही सांगा, कोणी पत्र लिहिलं आहे. Who has told? लिहिलं रिटन. हा Written a letter. कोणी पत्र लिहिलं होतं. Who had written a letter? कोणी पत्र लिहिलं असेल. Who will have written a letter? व्हेरी गुड. क्लॅप फॉर हर. हा चला आता इकडं. हा चला तुम्ही उभे राहा. हा उभे राहा. टेल मी व्हॉट इज युअर नेम. My name is Harshad. ओके हर्षद. आता तुझ्यासाठी वाक्य आहे, कोणी काम केलं आहे. Who has work? कोणी काम केलं होतं. Who had work? कोणी काम केलं असेल. Who will have work? व्हेरी गुड. क्लॅप फॉर हिम. हा चला आता ऋतुजा दिदी तुम्ही स्टँड अप. हा तुम्ही सांगा, कोण परभणीला गेलं आहे. Who has gone to Parbhani? गॉन. Gone to Parbhani. Who has gone to Parbhani? कोण परभणीला गेलं होतं. Who had gone to Parbhani? कोण परभणीला गेलं असेल. Who will have gone to Parbhani? गोन. Gone. गॉन. Gone to Parbhani. हा व्हेरी गुड. क्लॅप फॉर हर.
हा चला तुम्ही उभे राहा. शिवराज हा तुम्ही सांगा मला, कोणी स्वयंपाक केला आहे? Who has cooked? कोणी स्वयंपाक केला होता? Who had cooked? कोणी स्वयंपाक केला असेल? Who will have cooked? व्हेरी गुड, क्लॅप फॉर हिम. हा चला आता तुम्ही सांगा, तेजस्विनी दीदी तुम्ही सांगा, कोणी दरवाजा उघडला आहे? Who is opened the door? Who has opened the door? ओपन द डोअर. कोणी दरवाजा उघडला होता? Who is है? who had opened the door? कोणी दरवाजा उघडला असेल? Who will have opened the door? हा क्लॅप फॉर हर. तर अशा पद्धतीने कोणतीही गोष्ट झाल्यानंतर ती कोणी केली? आलं का लक्षात? समजा आपल्याला म्हणायचंय की चोरी कोणी केली आहे, आलं का लक्षात? त्यानंतर बिल्डिंग कोणी बांधली आहे, त्याच्यानंतर तुला कोणी मारलं आहे. अशा पद्धतीचे प्रश्न आपण या ठिकाणी झाल्यानंतर विचारतो. त्या प्रश्नांसाठी या स्ट्रक्चरचा वापर करायचा आहे. सो यू शुड मेक 30 sentences using this structure. This is homework for all of you. Thank you so much for watching our video. Thank you.